नमस्कार. माझी पूजाविधी देवी देवता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घरच्या घरी घटस्थापना कशी करावी याबद्दलची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आता नवरात्र बसवल्यानंतर घरातील देवाची पूजा करावी किंवा नाही, काही ठिकाणी देवाची पूजा करत नाहीत. हे योग्य आहे काय याची माहिती आपण पाहू. हा आमचा व्हिडिओ आपण संपूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जेणेकरून इतरांना याची माहिती मिळेल. आता नवरात्र बसवल्यानंतर ज्या देवतेचे नवरात्र बसवलेले आहे, म्हणजे दसऱ्याला देवीचे नवरात्र असतं, तसेच खंडोबाचे पण नवरात्र असतं, पांडुरंगाचे पण नवरात्र असते. असे ज्या देवतेचे नवरात्र असेल त्या देवतेची पूजा करताना फुलांनी पाणी शिंपडून देवाचा चेहरा पुसून घ्यावा, गंध लावावं, अक्षदा व्हाव्यात, फुलं व्हावी इत्यादी अशा प्रकारचे जे पंचोपचार आहेत ते पंचोपचार करावेत. आणि इतर देवांना नेहमीप्रमाणे ताटामध्ये तामणामध्ये घेऊन अभिषेक, स्नान, पूजा उपचार इत्यादी करून स्वतंत्रपणे उपचार करून पूजा करावी. काही ठिकाणी गैरसमजूत पसरवल्यामुळे नवरात्र बसवल्यानंतर इतर देवाची पूजा करत नाहीत. हे योग्य अशा प्रकारचं नाही. उपवास करताना प्रकृती अस्वास्थ्य किंवा वयोमान झालेलं असल्यामुळं किंवा उतार वयामुळं रोजचे नवरात्राचे उपवास करणे शक्य नसेल तर उठता बसता 2 दिवस उपवास करावा किंवा फक्त अष्टमीचा उपवास करावा. म्हणजे नेमके काय करावे, उपवास म्हणजे नेमके काय करावे याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ लवकरच घेऊन आपल्या भेटीला येत आहे. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे अवश्य कमेंट करून सांगा.